रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, रामा ॲग्रोटेकच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तसेच शेतकरी मित्रांनो, आपले रामा ॲग्रोटेकचा धडाडीचा कार्यक्रम म्हणजे प्रश्न तुमचे उत्तर आमचे, या कार्यक्रमामध्ये सुद्धा तुमचं सहर्ष स्वागत आहे. मी रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी ज्ञानेश्वर चव्हाण. तसेच शेतकरी मित्रांनो, मी नवनाथ देवकते, रामा ॲग्रोटेक प्रतिनिधी. शेतकरी मित्रांनो, आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलं की वांग्याची लागवड कशी करायची, रोपाचं अंतर किती ठेवायचं, बेडमध्ये रुंदी किती ठेवायची आणि दोन रोपामधलं अंतर किती ठेवायचं, तर हे आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलं आहे. तर आपण आता आणि वाढ कशी करायची हे पण आपण पाठीमागच्या भागामध्ये बघितलेलं आहे. आणि आता ह्या भागामध्ये आपण बघणार आहे की वांग्याचे रोग आणि कीड व्यवस्थापन ह्या भागामध्ये आपण बघणार आहे. वांगे पिकावरती महत्त्वाचं बघायला गेलं तर 3 महत्त्वाच्या गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे. त्याच्यामध्ये पाणी व्यवस्थापन, रोग व्यवस्थापन आणि तिसरी गोष्ट म्हणलं तर खत व्यवस्थापन. तर ह्या तिन्हींची सांगड घालून योग्य नियोजन केलं तर व्यवस्थित आपल्याला क्वालिटी मिळू शकते. तसेच शेतकरी मित्रांनो, की वांग्याचे जे तुम्ही तीन भाग आहेत, म्हणजे 3 भाग म्हणजे काय की सुरुवातीला पाणी देणे व्यवस्थित, तुम्ही जर पाणी व्यवस्थित दिलं किंवा खत व्यवस्थापन केलं व्यवस्थित आणि रोगांचं जर योग्य निरसन केलं तर तुम्हाला वांग्यामध्ये भरपूर क्वालिटी आणि चांगले उत्पन्न निघू शकते. याच कारणामुळे तर शेतकरी वांगे करत नाही, म्हणजे महत्त्वाची गोष्ट ह्याच कारणामुळे रोग जास्त अशी मनस्थिती झालेली आहे की रोग भरपूर प्रमाणात आहे. वांग करायला नको, किडतात, हे होतात ते होतात. पण महत्त्वाची गोष्ट, वांग जर केलं तर योग्य व्यवस्थापन जर केलं तर वांगे पिकात भरपूर उत्पन्न निघू शकते. तर तेच आपल्याला वांग्यामध्ये जर उत्पन्न वाढवायचं असेल तर वांग्याचं उत्पन्न वाढवण्यासाठी तुम्हाला योग्य मार्गदर्शन पाहिजे. आणि त्याच्यासोबत तुम्ही की जैविक आणि रासायनिकचे दोन्हीचे सांगड घालून जर तुम्ही योग्य नियोजन घेऊन जर वांग्याचं जर पीक घेतलं तर तुम्हाला भरपूर असं उत्पन्न निघू शकतं. आणि याच्यामध्ये आपण बघणार आहे की आता वांग्याला कुठले कुठले रोग येतात, तर त्याच्यावरती आपण विश्लेषण करणार आहे. देवकते सर, सुरुवातीला आपण बघतो शेंडाळी हा प्रकार बघायला मिळतो. तर शेतकरी मित्रांना ह्याचा म्हणजे ह्या पिकावरती काय प्रादुर्भाव जाणवतो? शेतकरी मित्रांनो, वांग्यामध्ये शेंडाळी येते. शेंडाळी म्हणजे सगळ्यात भीती म्हणजे काय की शेतकऱ्यांना शेंडाळी येते. तर कशामुळे येते शेंडाळी? तर शेंडाळी येण्याचं कारण काय? तर शेंडाळी ह्या कधी येते की जर तुम्ही पिकाची लागवड केली आणि ज्यावेळेस तुमच्या वांग्याची वाढ व्हायला चालू होते, समजा वांग्याची वाढ चालू झाली तुमच्या, आणि त्यावेळेस की तुम्ही योग्य प्रमाणात जर फवारणी नाही केली, म्हणजे कीटकनाशक तुमचे नाही जर योग्य व्यवस्थित गेले, तर त्यावेळेस तुम्हाला शेंडाळी येणार. आणि शेंडाळी काय येते? तर ज्यावेळेस तुमच्या आमुषा आणि पौर्णिमेच्या वेळेस फुलपाखरू येऊन झाडावरती बसतं आणि त्यावेळेस फुलपाखरू अंडी सोडून जातं आणि ते अंडे उबवल्यानंतर 2 ते 3 दिवसामध्ये ते अंडे उबवतं आणि अंडे उबवल्यानंतर त्यातून आळी बाहेर पडते आणि त्या आळी तुमच्या वांग्याच्या शेंड्यामध्ये म्हणजे आतमध्ये होल पाडून आतमध्ये झाडामध्ये जाते. आणि ते कुठं असते की सर्वात प्रथम तुमचं वांग्याचं झाड म्हणजे कवळी वाढ असते. तुम्ही बघू शकता ही कवळी वाढ आहे. त्या कवळ्या वाढीमध्ये लगेच प्रादुर्भाव आळी करते आणि तिथं आळीनं प्रादुर्भाव केल्यामुळे तिथं काय होतं की शेंडा तुमचा खराब होतो, वांग्याची वाढ थांबते तिथं. म्हणजे शेंडा पण पूर्णपणे बंद पडून जातो. हा, बंद पडतो. आणि काय होतं की तिथं वाढ झाडाची थांबली का मग काय होतं की उत्पन्नामध्ये घट येते आणि उत्पन्नामध्ये घट आली का मग तुमची फुल किडायला चालू होते. फुल किडलं का मग आवरेज गोष्ट, शेतकऱ्यांनी खाल्लं काय बी सोडलं फुटव्यासाठी ह्याच्यासाठी तर त्याचा फायदा होऊ शकत नाही. म्हणजे शेंडाळी जर असेल तर फुटवा एकदम स्टॉप नाही, फुटवा होणार की, पण ते काय होतं की झाडाची वाढ होत नाही पाहिजे तेवढी. वाढ न झाल्यामुळे काय होतं की उत्पन्न पाहिजे तेवढं अपेक्षित मिळत नाही. आणि ज्यावेळेस आपला बहार चालू होतो की बाबा प्लॉट चालू झालाय आणि शेंडाळी जर पडली, शेंडाळी पडल्यानंतर काय होतं की मग नवीन झाडाची वाढ थांबते. नवीन झाडाची वाढ थांबली का तुम्हाला नवीन फुलं येण्याची थांबतात आणि नवीन फुलं येण्याची थांबली का मग ते काय होते की तुमचं उत्पन्न घटलं जाते तिथं. म्हणजे शेतकरी मित्रांनी जर सुरुवातीपासून जर ह्याच्यावरती लक्ष दिलं नाही तर शेतकरी म्हणजे हितच मोठा त्याला गाळा पडू शकतो. हा, बरोबर आहे. कारण हे तुम्ही सुरुवातीपासून योग्य म्हणजे शक्यतो तुम्ही आमुषा आणि पौर्णिमेला तुम्ही त्याची कीटकनाशक म्हणजे की ज्यावेळेस पौर्णिमा असते, पौर्णिमेच्या आदल्या दिवशी किंवा पौर्णिमे दिवशी म्हणा, किंवा आमुषा असेल तर आमुषाच्या आदल्या दिवशी किंवा आमुषाच्या दुसऱ्या दिवशी किंवा आमुषा दिवशी जर तुम्ही अंड्यावरती म्हणजे अंडी फुटण्यासाठी त्याच्यावर जर तुम्ही योग्य प्रमाणात जर स्प्रे घेतले, मार्केटमधले असेल किंवा कुठलेही तुम्ही घ्या, त्याच्यावरती स्प्रे घेतलं तर त्याच्यावरती म्हणजे शेंडाळीसाठी तुम्हाला लवकर नियंत्रण मिळून जाते. म्हणजे शेतकऱ्याला नियोजन करण्यासाठी पौर्णिमा आणि आमुषा ही महत्वाचं आहे का? हो, महत्वाचं, हे सगळ्यात महत्वाचं आहे तुम्हाला. तर तसेच आता आपण सगळं शेंडाळीचं सांगितलं, तर ह्या शेंडाळीवरती आपल्या रामा ॲग्रोटेकची कोणकोणती उत्पादनं काम करतात? तर तसं बघायला गेलं तर रामा ॲग्रोटेकची उत्पादनं वापरायची म्हटलं तर याला
आपलं लोहा किंग वापरू शकता तुम्ही, घटमुट नीम वापरू शकता आणि बायो इन्व्हर्टर हे पण तुम्ही वापरू शकता. मग त्याचं कसं आहे की तुमची पिकाची वाढ किती आहे, तुमच्या पिकाला गरज कुठली हे बघून तुम्ही त्याचे स्प्रे म्हणजे त्यांच्या रामा ॲग्रोटेकच्या प्रतिनिधीशी संपर्क करून तुम्ही त्यांना कुठले स्प्रे घ्यावे लागतात हे तुम्ही विचारून त्यांना स्प्रे घ्या. तर लोहा किंग आपण वापरायला सांगतो शेतकरी मित्रांना. तर लोहा किंग हे कशा पद्धतीचं प्रोडक्ट आहे, म्हणजे जैविक आहे, ऑर्गॅनिक आहे, कशा पद्धतीचं नियोजन आहे? लोहा किंग काय होतं की तुम्ही जर आज सकाळी जर स्प्रे घेतला म्हणजे तुम्हाला 12 तासामध्ये त्याचा रिझल्ट मिळतोय. शेंडाळी असेल किंवा फळ पोकारणारी असेल तर ह्या दोन्हीवरती पण तुम्हाला बेस्ट उपाय मिळतो. पण हे कसं आहे की तुम्ही प्रिव्हेंटिव्ह घेणं गरजेचं आहे. तुम्ही आल्यानंतर जर घ्यायचं म्हटलं तर तुम्हाला त्याचा रिझल्ट थोडासा वेळ म्हणजे थोडक्यात जी अंडी जी घातलेली असतात त्या अंडी नष्ट करण्याचं आधी काम करायचे आपल्याला. हो, सुरुवातीला. सगळ्यात महत्त्वाचं ते तुम्ही काम केलं पाहिजे. ते जर तुम्ही त्याच्यावरती जर काम केलं, फुलपाखरांना जे अंडी घातलेले असते त्याच्यावर जर तुम्ही अगोदरच काम केलं तर तुम्हाला म्हणजे तो प्रादुर्भाव ह्याच्यामध्ये शेतकऱ्याचा फायदा पण होणार आहे, कारण जी दुसरा स्प्रे घ्यायची गरज आहे, हो. ती दुसरा स्प्रे घ्यायची परत गरज पडणार नाही, म्हणजे जास्त हो, म्हणजे प्रादुर्भाव होणार नाही. सगळ्यात जे जास्त महागडे स्प्रे असतात शेतकरी म्हणतात की नाही जास्त सगळ्यात महागडे स्प्रे घ्यावं लागतात तर वांग्याची शेंडाळी कमी होते. असं काय नाही की तुम्ही महागडे स्प्रे घेतल्यानंतरच वांग्याची शेंडाळी कमी होते, की फक्त तुम्ही येण्या अगोदर जर त्याच्यावरती Preventive म्हणून त्यांनी थोडं आधी अगोदर ते थोडंसं कष्ट घेतलं पाहिजे. बाकी काही बरोबर विषय आहे, नाही बरोबर आहे, त्याच्यामध्ये. बरोबर आहे. तर लोहा किंग वापरायला तुम्ही सांगताय, त्याच्या अगोदर जर प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपल्याला रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट काय वापरायची असेल तर ती काय वापरावीत, कशा पद्धतीने वापरावीत? तर तुम्हाला वांग्यामध्ये जर प्रिव्हेंटिव्ह म्हणजे कीड व्यवस्थापनामध्ये प्रिव्हेंटिव्ह जर तुम्हाला स्प्रे घ्यायचे असतील तर त्याच्यामध्ये तुम्ही सुरुवातीला आपलं निमकरंज वापरू शकता. दुसरं प्रोडक्ट आहे आपलं लोहा किंग, ते पण तुम्ही वापरू शकता. आणि तिसरं प्रोडक्ट आहे आपलं घटमुट नीम. हे तुम्ही तिन्ही प्रोडक्ट वापरू शकता. पण ते स्टेप बाय स्टेप तुम्ही वापरा की बाबा सुरुवातीला काय वापरलं पाहिजे. तुम्ही सुरुवातीच्या लहान अवस्थेमध्ये तुम्ही निमकरंज वापरा, नंतर थोडी वाढ झाली बाबा फुटवा निघायला लागला त्यावेळेस तुम्ही घटमुट नीम वापरू शकता. आणि नंतर तुम्ही शेवटच्या टप्प्यामध्ये तिसरा भाग म्हणजे झाडांची वाढ व्हायला लागली, फळं म्हणजे फुलकळी यायला लागले त्यावेळेस तुम्ही लोहा किंग हे स्प्रेला घेऊ शकता तुम्ही. आणि त्याच्यासोबत बायो इन्व्हर्टर हे तुम्ही जर घेतलं तर तुम्हाला पानावरती पिवळे पानं पडणे किंवा पानावरती टिक येते हे पण तुम्हाला त्याच्यावरती पण तुम्हाला रिझल्ट चांगला दिसून येईल. आणि टॉनिकमध्ये म्हणलं तर टॉनिकमध्ये तुम्ही आपलं रामा मॅजिक आहे ते घेऊ शकता, कळीसाठी चांगलं काम करते. तर सर काळोख येण्यासाठी, पानाची रुंदी वाढवण्यासाठी आणि झाड आपलं सशक्त करण्यासाठी, दुसरी गोष्ट तसं बघायला गेलं तर शाखीय वाढ करण्यासाठी आपण ह्याच्यासाठी कोणती फवारणी घेऊ शकता रामा ॲग्रोटेकची? तर शाखीय वाढ म्हणजे की झाडाची वाढ होण्यासाठी फास्ट वाढ किंवा झाडावरती पानावरती चकाकी असेल किंवा ग्लेझिंग असेल हे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ह्याच्यामध्ये तुम्ही रामा ॲग्रोटेकचा स्टीम ग्रो असेल किंवा रामा गोल्ड आहे ह्याची स्प्रे घेऊ शकता तुम्ही, किंवा मिक्स मायक्रोन्यूटन आहे त्याचा पण स्प्रे घेऊ शकता तुम्ही. आणि दुसरं प्रोडक्ट अजून आहे बेस्ट, त्याच्यापेक्षा बेस्ट चांगलं म्हणजे तुम्ही मोदकचा पण स्प्रेवरनं घेऊ शकता. त्यानं तुम्हाला चमक भरपूर येईल, फुलांची संख्या वाढेल भरपूर आणि कॅनोपी पण पानांची चांगली राहील. तर सर जे आपण हे रामा ॲग्रोटेकची प्रोडक्ट सांगितले, धडाडीची प्रोडक्ट सांगितली, तर ह्याचं फक्त मला म्हणजे त्याचं काय काय उपयोग होऊ शकतो आणि कशा पद्धतीने त्याची सविस्तर माहिती आम्हाला सांगा. तर रामा गोल्ड जे आहे ते रामा गोल्ड काय करते की प्रकाश संश्लेषण क्रिया म्हणजे तुम्ही जर स्प्रे घेतला त्याचा तर पानामध्ये प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवण्याचं काम करते. ते म्हणजे अन्नद्रव्य तयार करण्याचे किंवा पुरवण्याचं काम करते. ते पानामध्ये वाढ पण होणार, म्हणजे पानामध्ये वाढ होणार, पानाची रुंदी होणार आणि काळोखी पण येणार. बरोबर, म्हणजे रामा गोल्ड. आणि स्टीम ग्रो कशासाठी वापरलं जातं? स्टीम ग्रो हे की तुमच्या शाखामध्ये वाढ करण्यासाठी किंवा फुटवा काढण्यासाठी पण त्याची मदत होऊ शकते. स्टीम ग्रोची म्हणजे शाखीय वाढ, स्टीम ग्रोची शाखीय वाढ करण्यासाठी आपण स्टीम ग्रो वापरू शकतो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर रामा मॅजिकचे कशासाठी वापरू? रामा मॅजिक हे तुम्हाला ब्रँचेस वाढवण्यासाठी म्हणजे फुटवा भरपूर निघण्यासाठी आणि फुलकळी निघण्यासाठी हे तुम्ही वापरू शकता. म्हणजे रामा मॅजिक जर तुम्ही वापरलं तर त्याला झाडाचा फुटवा पण भरपूर होणार आणि फुलांची संख्या पण भरपूर वाढणार. तर त्याच्यामध्ये रामा मॅजिकचं प्रमाण कसं घ्यायचं? तर रामा मॅजिकचं प्रमाण हे तुम्ही फवारणीसाठी रामा मॅजिक हे फवारणीसाठी पण वापरू शकता आणि ड्रिपनं पण देऊ शकता, की म्हणजे तुमच्या पिकाची वाढ कशी त्या हिशोबानं तुम्ही स्प्रेला किंवा ड्रिपमधून देऊ शकता. जर तुम्हाला फुलांची संख्या पाहिजे असेल तर तुम्ही वरून स्प्रेला द्या आणि स्प्रेला त्याचं 1.25 मिलीचं प्रमाण आहे. म्हणजे एट अ टाइम आपल्याला प्रकाश संश्लेषण क्रिया वाढवायची आणि कळी पण काढायची. अशा कळी अवस्थेमध्ये कॉम्बिनेशनला कुठलं देऊ शकतो? त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनला तुम्ही रामा मॅजिक आणि रामा गोल्ड हे दोन्हीचं कॉम्बिनेशन तुम्ही देऊ शकता. आणि रामा गोल्ड हे तुम्ही लिटरला प्रमाण आहे त्याचं 2 मिलीचं प्रमाण आहे, 2 ते 2.5 मिलीपर्यंत तुम्ही घेऊ शकता. तर याच्यामध्ये आपण बघतो बुरी एक प्रकार आहे, तर बुरीसाठी काय काय उपाययोजना कराव्यात? तर बुरीचा प्रादुर्भाव होण्याचे अनेक कारण आहेत. म्हणजे बुरी कशामुळे येऊ शकते तर तुमचं दमट हवामान जास्त असेल किंवा पानांवरती संसर्गजन्य बुरशीचा संसर्ग होणे किंवा सर्कस पोरासारखा रोग
पानांवरती प्रादुर्भाव होणे. तर ह्याच्यामुळे काय होतं की बुरशी कशामुळे वाढते, तर पानांवरती सर्कस स्पोराचा जर प्रादुर्भाव वाढला तर मग पाने पिवळे पडतात आणि पानावरती काळे टिपके येतात, त्याच्यामुळे पण बुरी वाढू शकते. किंवा दुसरं तुमचं पाण्याचं नियंत्रण जर नाही झालं योग्य, पाण्याचं प्रमाण जर जास्त झालं तर त्याच्यामुळे मुळी थांबते आणि मुळी थांबल्यामुळे झाडं अन्नद्रव्य घेण्यास थांबते आणि अन्नद्रव्य घ्यायला थांबलं की रोगांचा प्रादुर्भाव म्हणजे त्याच्यामुळे बुरीचा पण प्रादुर्भाव जास्त वाढू शकतो त्याच्यामध्ये पण. आणि तिसरं कारण असं आहे की तुमचे जर झाडामध्ये पानांची जर गर्दी जास्त झाली असेल किंवा सूर्यप्रकाशन क्रिया जर जास्त म्हणजे सूर्यप्रकाश जर तुमचा खाली जास्तपर्यंत पडत नसेल आणि जमिनीमध्ये जर दमट हवामान किंवा ओलावा जर जास्त टिकून राहिला तर तरी पण तुमचे बुरीचा प्रादुर्भाव वाढू शकतो. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे की सर्वात प्रथम तुमचं पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे. जर तुमचं पाण्याचं योग्य नियोजन झालं म्हणजे पाणी तुम्ही लिमिटमध्ये दिलं, वापसा पद्धतीवर जर पाणी दिलं तर त्याच्यामुळे काय होतं की मुळी चांगली चालू राहते, अन्नद्रव्य घेणारी मुळी फास्ट चालू राहते आणि त्याच्यामुळे झाडाला पोषक द्रव्य खालून घ्यायला मदत होते आणि वरून सूर्यप्रकाश चांगला भेटल्यामुळं पानांमध्ये पण चांगले विश्लेषण आणि पानांवरती चमक किंवा ग्लेझिंग पण हे वाढते चांगलं म्हणजे आणि उत्पन्नामध्ये पण वाढ होते तुमचे. हे पण तुम्ही काळजी घेतली पाहिजे शेतकरी मित्रांनो. या परिस्थितीमध्ये आपले राम ॲग्रोटेकची कोणकोणती उत्पादन काम करतात ह्याच्यामध्ये? तर चव्हाण साहेब, या परिस्थितीमध्ये वांग्याला जर तुम्ही म्हणता की बुरीवरती तर कुठले काम करतात राम ॲग्रोटेकचे प्रोडक्ट, तर ह्याच्यामध्ये तुम्ही निमकरंज आणि कापूर पण फवारणी घेऊ शकता वरून, त्याच्यावर पण तुम्हाला चांगला प्रादुर्भाव मिळेल. म्हणजे त्याच्यानं तुम्हाला योग्य म्हणजे पिकामध्ये चांगली वाढ होईल त्यांना किंवा त्याचा रोगाचा प्रादुर्भाव जास्त होणार नाही. आणि दुसरं तुम्ही राम ॲग्रोटेकचं बायो इन्व्हर्टर हे पण तुम्ही स्प्रेसाठी घेऊ शकता. तर ते तुम्ही त्याचं योग्य मार्गदर्शन घेऊन म्हणजे प्रतिनिधीशी संपर्क करून तुम्ही त्याच्यामध्ये पण तुम्ही योग्य पद्धतीने मार्गदर्शन घेऊन त्याचा वापर करू शकता. आणि योग्य नियोजन करत असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झाडाची रोगप्रतिकारक शक्ती कशी वाढेल, म्हणजे रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात पसरू नये. म्हणजे सर्वात प्रथम तुम्ही सांगितलेलं की रोगप्रतिकारक शक्ती झाडाची वाढली पाहिजे, म्हणजे स्टोरेज झाडाचं वाढलं पाहिजे, बरोबर? तर चव्हाण सर, झाडामध्ये जर स्टोरेज वाढवायचं असेल किंवा झाडाची रोगप्रतिकार शक्ती जर जास्त वाढवायची असेल किंवा रोगप्रतिकार शक्ती जर कमी होऊ नये असं जर वाटत असेल शेतकरी मित्रांना, तर तुम्ही सर्वात प्रथम काय केलं पाहिजे की तुमचं पाणी योग्य नियोजन झालं पाहिजे. जर तुम्ही पाणी जर असं म्हणजे पाण्याचं जर तुमचं नाही नियोजन पाण्याचं तुम्हाला करता आलं तर त्यानं पण तुमचे प्रादुर्भाव जास्त वाढणार आहेत रोगांचे. आणि त्याच्यानंतर तुमचं खत व्यवस्थापन व्यवस्थित झालं पाहिजे. जर झाडाला काय गरज आहे बाबा, कशाची गरज आहे हे तुम्ही त्याच्या गरजेनुसार जर दिलं तर तुम्हाला त्याच्यामुळे पण झाडाची रोगप्रतिकार शक्ती वाढवू शकता तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला झाडामध्ये जर खरंच रोगप्रतिकार शक्ती जर वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही राम ॲग्रोटेकचं तरकारी स्पेशल हा देऊ शकता तुम्ही. त्याचं एकरी प्रमाण आहे की 5 लिटर हे एकरी ड्रिपनं देऊ शकता तुम्ही आणि त्याच्यासोबत मोदक पण देऊ शकता तुम्ही. तर याच्यामध्ये आपण झाला आता तुमची फवारणी किंवा हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं ही गोष्ट इथपर्यंत आली, ह्याच्या व्यतिरिक्त आपण काय करू शकतो? म्हणजे त्याला ट्रॅप लावून असतं बघा, मी भरपूर प्रमाणात ऐकलंय बघा, ट्रॅप लावणं निळ्या कलरचं पिवळ्या कलरचं, तर त्याचं म्हणजे कीड व्यवस्थापनासाठी म्हणजे कीड व्यवस्थापन म्हणजे की ते निळं चिकट ट्रॅप लावणे किंवा तुम्ही जे म्हणता की पांढरी माशी येणं किंवा मावा येणं, तुडतुड येणं, मग ह्याचा जर प्रादुर्भाव तुम्हाला कमी करायचा असेल तर त्याच्यासाठी तुम्ही शेतामध्ये पिवळ्या कलरचे चिकट ट्रॅप मिळतात ते पण तुम्ही लावू शकता किंवा तुम्ही निमतेलची पण फवारणी घेऊ शकता त्याच्यामध्ये त्याच्यामुळं पण तुम्हाला त्याच्यावरती प्रादुर्भाव झालेला कमी होऊ शकतो. म्हणजे सरासरी तुम्ही ट्रॅप जर लावलं तर त्याच्यामध्ये 50-50% असं तुमचा बचत होते का म्हणजे फवारणीमध्ये? हो, तुमच्या फवारणीमध्ये पण बचत होते आणि तुम्हाला कीड व्यवस्थापनामध्ये म्हणजे जास्त फवारणी पण तुम्हाला करावं लागत नाही. तर आपण बुरीबद्दल अतिशय योग्य प्रकारे माहिती दिली. तर सरासरी आपण कीटक व्यवस्थापन ह्याच्यावरती आपण बोललेलो आहोत. तर सरासरी मला काय म्हणायचं आहे, सध्या लाल कोळी हा रोग भरपूर प्रमाणात ह्याचा प्रादुर्भाव वाढतो आणि शेतकरी खूप प्रचंड म्हणजे ह्या गोष्टीला खूप भेटतो. तर सरासरी मला सांगा ह्याच्यावरती काय उपाययोजना करावी? तर चव्हाण सर, तुम्ही चांगली माहिती विचारली की बाबा लाल कुळी हा वांग्यावरती जास्त प्रमाणात प्रादुर्भाव करतो आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकाचं नुकसान भरपूर होतं. तर मग ह्याच्यासाठी प्रादुर्भाव रोखण्यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तर आणि ह्याचा प्रादुर्भाव कधी होतो तर शेतकरी मित्रांनो की वांग्यावरती लाल कुळीचा प्रादुर्भाव कधी होतो तर तुमचं प्लॉटमध्ये दमट वातावरण जास्त किंवा सूर्यप्रकाश जर व्यवस्थित खालीपर्यंत पोचत नसेल तर त्यावेळेस हा लाल कोळीचा प्रादुर्भाव तुमच्या पिकावरती अटॅक होऊ शकतो आणि त्याच्यामुळे तुमच्या पिकाला नुकसान पण पोचतं. मग तर ह्याच्यावरती उपाय काय केले पाहिजे तुम्ही तर लाल कोळी येऊ नये ह्याच्यासाठी की तुम्ही ज्यावेळेस वातावरणामध्ये बदल होतो त्यावेळेस तुमचं पाण्याचं योग्य नियोजन झालं पाहिजे आणि तुम्ही प्रिव्हेंटिव्ह ज्यावेळेस दमट वातावरण म्हणा किंवा हवेमध्ये म्हणजे वातावरणामध्ये बदल होतो त्यावेळेस तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतले पाहिजे तुम्ही. तर शेतकरी मित्रांनो की जर तुम्हाला लाल कोळीचा जर प्रादुर्भाव रोखायचा असेल, मी प्रत्येक वेळेस म्हणतो की प्रिव्हेंटिव्ह हा का घेतलं पाहिजे तर
तुम्ही ज्यावेळेस रोग येण्याच्या अगोदर जर तुम्ही त्याच्यावरती जर तुम्ही स्प्रे घेतले किंवा त्याची जर काळजी घेतली त्या पिकाची, तर तुमच्या प्लॉटमध्ये जास्त रोगांचा प्रादुर्भाव होणार नाही. आणि त्याच्यामध्ये काय होणार, ज्यावेळेस तुम्ही प्रिव्हेंटिव्ह घेता त्यावेळेस तुमच्या खर्चाची बचत होणार. आणि खर्चाची बचत झाल्यामुळे काय होणार की तुमच्या उत्पन्नामध्ये वाढ होते आणि तुम्हाला तुमचा प्लॉट जास्त काळासाठी चालत राहतोय. म्हणजे याच्यामध्ये निमकरंज आणि कापूर ही फवारणी प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण चालवू शकतो का? हो, घेऊ शकता की तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये निमकरंज आणि कापूर पण घेऊ शकता किंवा तुम्ही इतर कीटकनाशक सोबत आपलं निमकरंज पण घेऊ शकता तुम्ही, तसं पण चालतंय. काय म्हणजे अडचण नाही. त्याच्यामध्ये पण कॉम्बिनेशनला हो, कॉम्बिनेशनला जर तुम्ही घेतलं तरी तुम्हाला जर आवश्यकता असेल तर घ्या, तुम्ही नसेल तर घेऊ नका, तुम्ही तेवढंच घ्या. तर सर प्रिव्हेंटिव्ह म्हणून आपण किती दिवसाला घेऊ शकतो फवारणी? तर प्रिव्हेंटिव्ह जर घ्यायचं म्हणलं तर प्रिव्हेंटिव्हमध्ये कसं की तुमचं वातावरणाच्या बदलानुसार तुम्ही प्रिव्हेंटिव्ह स्प्रे घेतले पाहिजे. समजा जर पावसाचं वातावरण असेल तर तुम्हाला कमीत कमी 4-5 दिवसाला किंवा 7 दिवसाला स्प्रे घ्यावं लागेल. आणि जर कोरडं हवामान म्हणजे थंड किंवा कोरडं हवामान जर असेल तर तुम्ही 8 ते 10 दिवसाला पण स्प्रे घेऊ शकता. म्हणजे तसं हवामानानुसार जर वातावरणात बदल झाला तर तशा पद्धतीने तुम्ही स्प्रे टाकायचे. तर माऊली सर, की तुम्ही प्रश्न विचारला ते चांगलं की बाबा स्प्रे किती दिवसाला घेतला पाहिजे त्याचा, तर तुमच्या वातावरणाच्या बदलानुसार स्प्रे घेतला पाहिजे. आणि वातावरण जर चांगलं असेल तर तुम्ही 8 ते 10 दिवसाला पण स्प्रे घेऊ शकता तुम्ही. 8 ते 10 दिवसाला स्प्रे घेतला तर काय अडचण नाही. हो, 8 ते 10 दिवसाला जर स्प्रे घेतला तुम्ही तर एकदम तुम्हाला बेस्ट म्हणजे चांगले रिझल्ट मिळतील त्याच्यामध्ये. म्हणजे स्वस्तात मस्त रामा ॲग्रोटेकचे प्रिव्हेंटिव्ह म्हणून निमकरंज आणि कापूर जर वापरलं तर अतिउत्तम प्रकारे प्रिव्हेंटिव्ह म्हणून काम होऊ शकतं. हो, होऊ शकतं, एक नंबर काम होऊ शकतं. सर, तर रोगावरती नियंत्रण कसं मिळवायचं ह्याच्याबद्दल आपण तुम्ही सांगितलं, सर्व माहिती सांगितलेली आहे. तर ह्याच्यानंतर म्हणजे आता सुरुवातीला आपण कळी निघते, बरोबर? कळी निघाल्यानंतर सेटिंगच्या नंतर पुढची प्रोसेस काय करावं लागते, म्हणजे त्याच्यामध्ये टॉनिक काय द्यावं लागतं आणि तिथून पुढच्या बुरशीनाशक कीटकनाशकचा काय सविस्तर माहिती सांगा. तर माऊली सर, तुम्ही प्रश्न छान विचारला की बाबा लागवड केल्यानंतर साधारण 1 महिन्याचं रोप झालं किंवा 1-1.5 महिन्याचं झालं, ज्यावेळेस त्याला फुलकळी लागायला लागली किंवा फळधारणा व्हायला लागली, मग ह्यावेळेस तुम्ही त्याला खत व्यवस्थापन किंवा अन्नद्रव्यांची काय व्यवस्थापन दिलं पाहिजे, म्हणजे त्याला कुठली गरज आहे बाबा, काय दिलं पाहिजे. तर शेतकरी मित्रांनो की त्याला काय की बाबा तुम्हाला सेटिंग म्हणजे फुलधारणा होण्यासाठी तुम्ही रामा मॅजिक वापरू शकता किंवा मोदक पण वापरू शकता तुम्ही. आणि रामा ॲग्रोटेकचं मोदक. आणि दुसरं म्हटलं जर समजा दुय्यम अन्नद्रव्यामध्ये किंवा सूक्ष्म अन्नद्रव्यामध्ये म्हटलं तर तुम्ही मिक्स मायक्रोन्यूट्रन वापरू शकता, झिंक वापरू शकता, रामा झिंक वापरू शकता किंवा रामा बोरॉन वापरू शकता. बरं, हे दुय्यम अन्नद्रव्य ह्याचं प्रमाण सांगा की आम्हाला, कशा पद्धतीने सोडावं शेतकऱ्यांनी? आता स्प्रेला जर म्हटलं तर तुम्ही रामा झिंक हे तुम्ही 1 ग्रॅमनं स्प्रेला वापरू शकता. रामा बोरॉन हे तुम्ही 1 ग्रॅमनं स्प्रेला घेऊ शकता. आणि मोदक हे तुम्ही 2 मिलीनं स्प्रेला घेऊ शकता तुम्ही. तर त्याचं फायदे काय की तर झिंकनं तुम्हाला काय होतं की पानावरती काळोखी वाढते आणि फळ धारण्यासाठी लवकर आणि फळांचं वजन येण्यासाठी पण मदत होते. आणि बोरॉनमुळे काय होते की तुमची फळगळ होत असेल किंवा फळधारणा लवकर होत नसेल किंवा फळांना वाकडा तिकडा आकार येत असेल तर त्यावेळेस तुम्ही बोरॉन दिलं तर रामा बोरॉन दिलं तर त्याच्यामुळे पण तुम्हाला त्याचं हे होऊ शकतं म्हणजे ग्लेझिंग किंवा चमक आणि फळगळ जे आहे ते थांबते. तर याच्यामध्ये मी तुम्हाला 3 प्रोडक्ट सांगितले आहे की रामा झिंक, रामा बोरॉन आणि रामा मोदक हे तुम्ही 3 प्रोडक्ट वापरू शकता. म्हणजे हे दिल्यानंतर वातावरणानुसार म्हणजे कळी निघते, परत ते गळते, गळ थांबवण्यासाठी आपण काय उपाययोजना केल्या पाहिजेत? मग गळ थांबवायसाठी समजा विषाणूजन्यमध्ये म्हटलं तर तुम्हाला आपलं रामा बायो इन्व्हर्टर हे तुम्ही स्प्रेला देऊ शकता. आणि त्याच्यानंतर तुम्ही रामा बोरॉन पण वापरू शकता. बोरॉन पण वापरू शकतो. हो, सेटिंगच्या अवस्थेमध्ये कोणतंही वातावरण असलं तरी त्या सेटिंगच्या अवस्थेमध्ये तुम्ही बोरॉन वापरू शकताय. हो, बरोबर आहे. पण ह्याच्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे की तुम्हाला पाण्याचं योग्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. याच्यामध्ये हे पाण्याचं पण तुम्ही व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. पाण्याचं योग्य व्यवस्थापन सेटिंग होण्यासाठी म्हणजे सेटिंग होण्यासाठी सर्व गोष्टींची गरज आहे. प्रकाश संश्लेषण क्रिया, परत पाण्याचं व्यवस्थापन आणि योग्य कीटकांचं नियोजन म्हणजे आणि त्याच्यामध्ये बुरशीनाशक व्यवस्थित म्हणजे बायो इन्व्हर्टर तुम्ही म्हणताय तर बायो इन्व्हर्टर व्यवस्थित पद्धतीत फवारणी केली तर व्यवस्थित आपलं सेटिंग होऊन जातं. म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला फुलगळीची म्हणजे अवस्था जाणवते, मग त्यावेळेस आपण इन्व्हर्टर हो त्यावेळेस तुम्ही बायो इन्व्हर्टर हे वापरू शकता. रामा ॲग्रोटेकचं बायो इन्व्हर्टर वापरू शकता तुम्ही. आणि आता सध्या तुम्ही प्रिव्हेंटिव्ह म्हणून सांगितलं होतं निमकरंज कापूर, तर ही निमकरंज कापूर आपण फुलकळी अवस्थेमध्ये वापरू शकतो का? हो, वापरू शकता की तुम्ही. समजा जर तुम्हाला मुळीला जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मुळी चेकअप असेल किंवा तुम्हाला खालून पण ड्रिपनं तुम्ही देऊ शकता. म्हणजे ह्या अवस्थेत मला एवढं समजलंय सर की निमकरंज आणि कापूर आपण सुरुवातीपासून हार्वेस्टिंग पर्यंत प्रिव्हेंटिव्ह म्हणून प्रत्येक वेळेस देऊ शकतोय. म्हणजे तुम्ही ही महत्त्वाचा प्रश्न विचारला की तुम्ही सर, जर तुम्ही वांग्याची लागवड जर करत असाल तर वांग्याची लागवड केल्यापासून तुमचा प्लॉट जोपर्यंत चालू आहे तोपर्यंत तुम्ही हे कंटिन्यू तुम्ही वापरू शकता. आणि ह्याच्यामध्ये
निमकरंज आणि कापूर हे तुम्ही कंटिन्यू वापरू शकता की आणि वरनं स्प्रेला पण तुम्ही 10-10 दिवसाच्या अंतराने स्प्रेला पण घेऊ म्हणजे शकता. ह्या व्यवस्थापनामध्ये तुम्ही आता प्रिव्हेंटिव्ह म्हणून निमकरण कापूर घ्यायला लावलेलं आहे 10 दिवसाच्या अंतराने किंवा 6 दिवसाच्या 7 दिवसाच्या जसं वातावरण आहे त्याच्यानुसार. हो. त्याच्यानंतर आपले अमावस्या आणि पौर्णिमा ही महत्वाची चुकवायची नाही. अमावस्या आणि पौर्णिमा ह्याच्या आसपास एक फवारणी झाली पाहिजे तुमची. झाले पाहिजे. तर त्याच्यामध्ये काय की अमावस्या आणि पौर्णिमेला तुम्ही कीटकनाशकची फवारणी घेतली पाहिजे. मग कीटकनाशकमध्ये काय घेतलं पाहिजे की तुम्ही आपलं लोहा किंग रामाग्रोटेकचं लोहा किंग हे तुम्ही वापरू शकता आणि त्याच्यामध्ये दुसरं प्रिव्हेंटिव्हसाठी अजून त्याच्यासाठी घटमुट निम आणि निमकरंज पण वापरू शकता. तर आज आपण या भागामध्ये बघितलेलं आहे की रोग व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन कशा पद्धतीने करायचं. मित्रांनो, तुम्ही जर हा एपिसोड बघितलेला आहे प्रश्न तुमचे उत्तर आमचे ह्याच्यामध्ये ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये, तर तुम्हाला जर ह्याच्यामध्ये अजून वांग्याच्या पिकामध्ये जर तुम्हाला काय अजून प्रश्न विचारायचे असतील किंवा तुम्हाला जर काय माहिती घ्यायची असेल तर तुम्ही रामाग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलमध्ये कमेंट बॉक्समध्ये जाऊन तुम्ही प्रश्न विचारू शकता किंवा तुम्हाला जर अजून त्याच्यामध्ये जर तुम्हाला अजून जास्त माहिती पाहिजे असेल तर तुम्ही रामाग्रोटेकच्या कस्टमर केअरला कॉल करू शकता किंवा फोन करू शकता. एकदा तुम्ही फोन करून तुम्हाला त्याच्यावरती सर्व माहिती मिळली जाईल. तर शेतकरी मित्रांनो, आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहे की साईज, चमक आणि ग्लेझिंग आणि मार्केटला माल तुमचा कसा गेला पाहिजे ह्याच्यावरती आपण पुढच्या भागामध्ये बोलणार आहे. तर शेतकरी मित्रांनो, की तुम्हाला जर अजून काय प्रश्न विचारायचे असेल किंवा अजून तुमच्या काय शंका असतील तर हे तुम्हाला जर ह्याच्यावरती जर तुम्हाला मार्गदर्शन हवे असेल तर किंवा तुमच्या शंकेला जर निरसन करायचं असेल तर तुम्ही रामाग्रोटेकचे अवश्य एकदा पाहू शकता की प्रश्न तुमचे उत्तर आमचे हा कार्यक्रम तुम्ही अवश्य एकदा पाहू शकता. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला पण प्रश्न पडले असतील तर अवश्य पाहायला विसरू नका. प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे, प्रश्न तुमचे उत्तर आमचे. रामकृष्ण हरी.